श्री ज्ञानदेव तुकाराम जय ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी गुरुरित्याख्या लोके साक्षात विद्या हि शांकरी जे त्याज्ञा नमस्तस्ये दयार्द्राय निरंतरम तर गुरु इति आख्यया लोके साक्षात विद्या हि शांकरी जयती आज्ञा नमः तस्मै दयार्द्रैहि निरंतरम. काल याच्यावरती आपलं चिंतन झालं होतं. तर काल गुरु ही विद्या गुरु कशी आहे, लोकामध्ये नाम वेदशास्त्रामध्ये हिची कशी प्रतिष्ठा आहे, किती श्रेष्ठ आहे याचं काल चिंतन झालं आहे. ती साक्षात कशी आहे, थोडक्यात जी विद्या आहे ती विद्येचं श्रेष्ठत्व, विद्येचं अपरोक्षत्व, विद्येचं भगवत स्वरूपत्व, विद्या ही भगवंताची आज्ञाच आहे. आणि अशी जी विद्या आहे, जसे ह्या ठिकाणी तिची रूपं सांगितलेत, श्रेष्ठत्व, अपरोक्षत्व, भगवत स्वरूपत्व, त्याचप्रमाणे भगवत आज्ञा, त्याचप्रमाणे त्या विद्येमध्ये असलेला पैलू म्हणा, अंश म्हणा, तो आहे दयार्द्र. हा एक त्यातला भाग आहे तो. तर अशी ती भगवत स्वरूप आहे. ती शांकरी विद्या हे त्या विद्येचं विशेषणच आहे. जसं साक्षात एक आहे आणि गुरु हे एक हे आहे, आज्ञा हे एक आहे, तसं दया ही एक आहे. तसं शांकरी विद्या म्हटल्यानंतर ते शांकरी का आहे, तर ती भगवान शंकरापासूनची उत्पत्ती आहे म्हणून तिला शांकरी म्हटलं. तिचे प्रकाशक ते भगवान शंकरच आहेत म्हणून शांकरी म्हटलं. तिचे प्रसारक आद्य शंकराचार्याच्या माध्यमातून ते प्रकाशक आहेत तेच आहेत म्हणून शांकरी म्हटलं. आणि तिसरा मुद्दा होता तो शांकरी, याचा अर्थ ती तत्शक्ती भगवत स्वरूप आहे. ती भगवत स्वरूपाहून ती भिन्न नाही म्हणून ती शांकरी आहे. तर भगवत स्वरूप त्याच्याकरता काय सांगितलं होतं आपण, तर ज्याप्रमाणे शक्ती शक्तात न पृथक, शक्ती ही शक्ताहून पृथक राहू शकत नाही, तर त्याकरता उदाहरण ही चित शक्ती आहे. भगवत विद्या ही आपला अध्यात्मविद्या ही चित शक्ती आहे. चित शक्ती कशी आहे त्याच्याकरता आपण उदाहरण पाहिलं होतं. कापराचं उदाहरण होतं, एक गुळाचं उदाहरण होतं, अजून काच एक गुळाचं उदाहरण होतं किंवा घटाचं उदाहरण सांगता येईल. असे जे उदाहरणं, सुवर्णाचं उदाहरण होतं, पाण्याचं उदाहरण होतं. असे जे उदाहरणं आहेत ते उदाहरणं काय सूचित करतात, ती गोष्ट त्याच्याहून भिन्न राहत नाही. उदाहरण आपण पाहिलं होतं कापराचं उदाहरण. तर कापूर आणि सुगंध, तर सुगंध हा कापरापेक्षा वेगळा करताच येत नाही, ती त्याची अंगभूतच गोष्ट असते. मग आता जसा कापूर हा एक आकार आहे, कापूर हा दृश्य स्वरूपात आहे, पण कापराच्या प्रत्येक कणाकणामध्ये सुगंध भरलेला आहे. त्या कापराच्या प्रत्येक कणाकणामध्ये सुगंध भरलेला आहे. सुगंध हा काही दृश्य स्वरूपात नाही, सुगंधाला काही आकार नाही, सुगंध काही दृश्य नाही. पण सुगंध नाही असं हे नाही. ज्या कालामध्ये सुगंधाचा साक्षात्कार होतो, म्हणजे याचा अर्थ नाकाने ते अनुभवल्यात, काय म्हणतो, घ्राण इंद्रियांनी त्या सुगंधाची अनुभूती घेता येते. ते नेत्रेंद्रियासारखं त्याचं काय प्रत्यक्ष होतं का, त्याला काय आकार नाही, त्याचं काय प्रत्यक्ष नाही, त्याची अनुभूती घेता येते. मग ज्याप्रमाणे त्या कापरामध्ये सुगंध हा ओतपोत भरलेला आहे आणि कापराहून सुगंध वेगळा करता येत नाही, तशीच भगवत शक्ती आहे. तशी ही भगवत शक्ती भगवंताहून वेगळी करता येत नाही, ती तद्रूप आहे, त्याहून वेगळी करता येत नाही. अशी ती चित शक्ती आहे आणि तिलाच विद्या असं म्हणतात. जसं गुळाची गोडी असते, तर गुळाची गोडी आहे, गूळ आणि गोडी हे वेगळं नाही करता येत. जशी गुळामध्ये गोडी ही व्याप्त असते,
गूळ ही गोष्ट फक्त काय त्याला वाचारंभण म्हणतात. गूळ गूळ शोधला तर गूळ कुठं आहे? गूळ म्हणजे नेमकं काय? कापूर म्हणजे नेमकं काय? काय नाही. वाचारंभ फक्त एक वाक्व्यवहार म्हणून करता आपण त्याच्याकरता पाहतो. तुम्ही गूळ शोधला तर गूळ असा वेगळा आणि त्या गुळातली गोडी काढून घेतली ती गूळ शिल्लक कुठं काय राहतो काय? गूळ नाही तर ती गुळाची गोडी रूपच गुळ आहे तो. असं आहे. तर गोडी गुळाहून वेगळी करता येत नाही. किंवा पाणी असतं. लाट ही पाण्यामध्ये लाट नसतेच. पाण्यात लाट नसते. लाट ही निर्माण झालेली असते. वाऱ्याने लाट निर्माण केलेली असते. लाटेच्या खाली पाणीच असतं. लाटेच्या मध्ये पाणीच असतं. आणि लाट दिसती दृश्य स्वरूपात ते पण पाणीच असतं. वस्तुतः पाण्यात लाट होणं कधी संभवत नाही. मग का वारं निर्माण करतं ना त्याला. वाऱ्याने त्या वाऱ्याच्या लहरीने जे निर्माण झालेलं असतं, नाही तर पाण्यात लाट यायचं काही कारणच नाही. पाण्याचा आणि लाटेचा काही संबंध नाही. ज्या काळात वाऱ्याने ती लाट निर्माण होते ना, पण त्याला लाट मग असं लाट म्हणतो. पण लाटेला आधार, लाटेच्या आत आणि लाट रूप हे सगळं एकूण जलच असतं. जलहून लाट वेगळी नसते. लाट हे फक्त दृश्य आहे. तो एक आकार आहे. वस्तुतः लाट नाही, वस्तुतः गोळ नाही, वस्तुतः कापूर नाही. हे जशी गोडी असेल, सुगंध असेल किंवा जल असेल, हे तत्स्वरूप आहे ते. हे फक्त दृश्यमान असतंय. तर त्याप्रमाणे ही भगवत शक्ती आहे, चित शक्ती. ती चित शक्ती भगवंतन वेगळी नाही आणि म्हणून तिला म्हटलेलं आहे शांकरी विद्या. ती त्याच्याहून वेगळे नाही म्हणून तिला शांकरी विद्या असं म्हटलेलं आहे. जसं घटाचं आपण उदाहरण देतो नाना मृत्तिकैत्येव सत्यम असं आहे ते. तर जे बाकीचं ते वाचारमणम म्हणजे जेवढे काही आपण पदार्थ सांगतो घट शरावाधिक, हे सगळे दिसण्यापुरती आकार मात्र आहेत, पण त्यात संपूर्ण माती व्याप्त असते. मग घट आणि काय, घट असेल, घागर असेल, मडका असेल, या गोष्टी वस्तुता नसतातच त्या. ते फक्त व्यवहार करतायत. व्यवहार आहे तो. तसा प्रकार आहे. म्हणजे जसं ती माती किंवा अलंकारात सुवर्ण, लाटेतलं पाणी, कापरातला गंध, गुळातली गोडी ही जशी वेगळी करता येत नाही, तशी भगवंताची शक्ती असते आणि ती सत्स्वरूप असते, चितस्वरूप असते. आणि ती शक्ती भगवत स्वरूप असल्यामुळे तिला काय म्हणतात ते शांकरी विद्या म्हणून तिला म्हटलं. मग एक उत्पत्ती अवच्छेदकाने तिला शांकरी विद्या म्हटलं. प्रकाशक आणि प्रचारक या अवच्छेदकाने तिला शांकरी विद्या म्हटलं. आणि तत्स्वरूप असल्यामुळे तिला शांकरी विद्या असं म्हटलं. थोडक्यात शांकरी विद्या म्हणण्यामध्ये त्या विद्येतलं व्यापकत्व सांगितलं, त्या विद्येतलं नित्यत्व सांगितलं आणि त्या विद्येतलं स्वयंप्रकाशत्व पण सांगितलं. जर ती विद्या भगवंताहून वेगळी नाही, तर जसं भगवत स्वरूप आहे, व्यापक आहे, ती विद्याच तद्रूप आहे ना ती विद्या. त्यामुळे तिचं व्यापकत्व सिद्ध होतं, तिचं नित्यत्वही सिद्ध होतं आणि तिचं स्वयंप्रकाशत्वही सिद्ध होतं. अशी म्हणून तिला म्हटलं शांकरी विद्या. अशी ही शांकरी. आणि पुढे काय आलं मग ते आता, तर पुढे आलं आहे गुरु काय आज्ञा. तर आज्ञा हे काय आहे? मग आता हे याच्यात भेद नाही, हे एक विशेषण आहे. तर काही नाही केलं आज्ञा हे फलरूप आहे म्हणून. पण फल याचा अर्थ साध्य साधन जर केलं, साध्य साधन म्हणून काही वर्णन केलं, काही फल म्हणून वर्णन केलं. फल ठीक आहे, फलरूप आहे म्हटलं, अख्खी विद्याच फलरूप आहे ती. तर तिला कोणाचं फल मानायचं? मग शांकरी ही जी चित शक्ती आहे ती फलरूप आहे ना. ती साक्षात हे फलरूपच आहे. ते श्रेष्ठत्व हे आता श्रेष्ठत्वच नाही, पण हे फलरूप आहे सगळं. तर आज्ञा ही फलरूप आहे असं नाही. तर भगवान म्हणतात श्रुती स्मृती ममैव आज्ञा. श्रुती आणि स्मृती ही माझी आज्ञा आहे. आणि श्रुती आणि स्मृती ही सगळे ज्ञानाची साधनं आहेत. हे ग्रंथ सगळे ज्ञानाची साधनं आहेत आणि त्यातून जे असणार ज्ञान, आणि म्हणून त्याला विद्या असं म्हणत असताना, विद्या सांगत असताना आपल्या याच्यामध्ये एकूण 18 प्रमुख ग्रंथ मानलेत. 4 वेद म्हणजे 8 वेद मानलेत, 4 वेद, 4 उपवेद, 6 षडांग मानलेत,
पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, पुराण आणि स्मृती, एकूण सगळे असे 18 ग्रंथ आहेत. आणि या 18 ग्रंथ हे सगळी भगवद आज्ञाच आहे, ही सगळी भगवत स्वरूपच आहेत. जयाचे का निश्वासी वेदापासून सगळे निर्माण झालेत, हे सगळे वेदाचे रूपांतर आहेत सगळे. आणि त्यामुळे यात सगळ्यात आली जी विद्या आहे ती विद्या भगवत आज्ञाच आहे, भगवंतांनी सांगितलेलीच विद्या आहे ती. त्यामुळे तिला भगवत आज्ञा असं म्हणलं काय हरकत नाही. आणि म्हणून ते आज्ञेचं एक रूप आहे, विद्या ही भगवत आज्ञाच आहे ती. आणि म्हणून हे असं त्याची आज्ञा का म्हटलं. मग जसं इथं एक साक्षात म्हटलं काय, शांकरी म्हटलं काय, श्रेष्ठ म्हटलं काय, हे सगळे विशेषणं देऊन तिला खुलवलं आहे. असं तशी एक भगवत आज्ञा म्हणून एक विशेषण देऊन खुलवलेलं आहे, ते दुसरं काय त्याच्यामध्ये असं आहे. तसंच आता पुढे काय आहे, दया स्वरूप. तर दयाद्र ही गोष्ट जसं त्या याचे पैलू आहेत तसं दया ही त्यातलं एक पैलू आहे. आणि ही जी दया आहे, माधुरी दया ते ऐशीन पूर्ण चंद्रिका जैशी. दयेचं स्वरूप काय असतं म्हणजे काय, परदुःख प्रहाण इच्छा, दुसऱ्याचं दुःख निवारण करण्याची जी इच्छा असते त्याला दया असं म्हणतात. तर दया ही गोष्ट कोणालाही करता येत नाही. आपण दया करतो तसं प्रत्येकाच्या अंगभूत दया असते. पण ती दया कशी करतो आपण, दया कशी करतो, देश काल प्रसंग जेवढं जमेल तेवढं भेद ठेवून करतो. पण दयेचं स्वरूप तसं नाही. जितके आपल्या प्राणाला यातना वेदना होते तितकी त्या माणसाची यातना आणि वेदना आपल्याला होईल, त्या काळाला त्याला पूर्ण दया अशी म्हणतात. आपण दया करतो का, आपले ते दिसतं एखादं कुत्र्याचं पिलू, कुत्री विवळते, अरे अरे फार वाईट वाटलं, आणि तसं पुढे निघून जातो किंवा आपण त्याला थोडा तुकडा टाकतो. पण किती तेवढी आपल्याला दया वाटते म्हणून आपण तेवढं टाकतो. पण आपल्या अंतकरणाला किंवा आपल्या प्राणाला जेवढे यातना होतात तेवढे यातना होतात का, त्याला जेवढे यातना होतात तेवढे आपल्याला यातना होतात का, नाही. म्हणजे याचा अर्थ आपली दया ही किंचित अंशरूपाने देशकालापुरती प्रसंगाने असते. परंतु संत महात्म्याच्या ठिकाणी जे दयाचे विशेषणं दिले आहेत, दयाघन, कृपाघन, दयावंत, धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी, दयावंत वत प्रत्याधिकरणी तीर्था, म्हणजे दयेचं अधिकरण जे असे संत आहेत, दया ही त्या संतांच्यामुळे त्याला दयत्व सिद्ध झालेलं आहे. संतांच्यामुळे दयत्व सिद्ध झालं आहे. नाही तर दया ही जगात काय अशी भोकडीसारखी फिरती काय ती. दया म्हणजे काय, तर संतांच्यामुळे दयेचं दयत्व प्रसिद्ध झालं, संतांच्यामुळे दयेला दयत्व समाजात आलं, संतांच्यामुळे दयाला दयत्व आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचलं. अशी जी दया आहे ती अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणैवच निर्ममो निरंकार काय समदुःख सुखक्षमी. त्यात अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र हा करुणा हा, तर जी करुणा आहे, ज्यांना ही शांकरी विद्या यथोचित प्राप्त झाली, मग त्या व्यक्तीच्या ठिकाणी शांकरी विद्या ज्याला प्राप्त झाली त्याच्यामध्ये ती दया असते. कारण ते विद्येतलं एक रूप आहे ना, ते विद्येतलं एक रूप आहे. मग ज्या काळात ती विद्या ज्याला प्राप्त झाली त्याच्याजवळ ती दया असू शकेल. जी विद्या ज्याला आपल्याला विद्या प्राप्त झाली परोक्ष रूपाने, परोक्ष रूपाने, मग दया किती राहील आपल्याकडे, परोक्ष रूपानेच राहील ना, अंश रूपानेच राहील. आणि संत महात्म्याकडे दया ही विद्या ही परिपूर्ण असल्यामुळे, ते विद्येचे एक अंगच असल्यामुळे त्यांच्याकडे ती दया तरी कशी पूर्ण चंद्रिका जैशी अशी त्यांच्याकडे ती दया आहे. तर त्यांच्याकडे ते दया तद्रूप का झाली ती, तो विद्येमुळे. तात्पर्य सांगायचं आहे, इथं विद्येचं श्रेष्ठत्व सांगत असताना, विद्येला नमस्कार करत असताना आणि ह्या विद्येला एवढं खुलवलं, याचं कारण गुरु महाराजांना पाठीमागे माऊली ज्ञानोबांनी पहिल्या श्लोकमध्ये श्रीगुरूंचं स्वरूप सांगितलं. आणि नंतर श्रीगुरू या ठिकाणी काय वर्णन केलं तर श्रीगुरूचं स्वरूप सांगितलं. त्याच्यानंतर दुसऱ्या श्लोकामध्ये
हाच दुसरा श्लोक आहे ना, बरोबर आहे ते, स्मरणात नाही राहते. तर श्रेष्ठ. आणि या ठिकाणी गुरूंचं गुरुत्व पण या विद्येमुळेच आहे असं या ठिकाणी म्हणून विद्येचं वर्णन या ठिकाणी केलं, विद्येला नमन केलं. तर असा तिचा जय जयकार असो आणि तिला नमस्कार असो आणि निरंतर जय जयकार असो, निरंतर नमस्कार असो, असा या श्लोकाला विद्येचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे, विद्येचं श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे. दयेच्या बाबतीत म्हणजे विद्या जी आहे ती दया स्वरूप आहे समजा असं. हो. आणि थोडं ऐकण्यात आलं म्हणजे ऐकलं होते का अहितापासूनही काढते हित देवनी वाढवते, श्रुतीचं वर्णन करत असताना जे सांगितलं किंवा त्यांनी दयेचं लक्षण करते किंवा जे अहितापासून काढते आणि हित देऊन वाढवते. असं जर घेतलं तर चालेल नाही की विद्या आहे ही अहितापासून बाजूला काढणारी हो हो हो. हा 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 हा. ते ते तेवढं सांगायचं राहिलं. मुद्दा काय सांगायचा, त्यांच्या ते ज्या कालामध्ये दयेचं स्वरूप काय आहे का दुःखाची निवृत्ती, पहिलं लक्षण सांगितलं होतं. मग दुःखाची म्हणजे त्रिविध तापाच्या दुःखाची निवृत्ती करणं आणि परब्रह्म काय म्हणतो सच्चिदानंद परब्रह्म प्राप्त करून देणं. तर हे साधकाच्या करता तळमळतो आहे. मग दया होऊन काय ते करणार नाही ना, देहात काय मूर्तरूप आहे. मग ज्या काळात संत जे असतात तर ते त्यांचं दुःख निवृत्त करायचं आहे आणि परमरूप प्राप्त करून द्यायचं, हे ते का, तर त्या विद्येमध्ये ते रूप असल्यामुळे त्या जीवाचं दुःख निवारण करणं आणि त्यांना सुख प्राप्त करून देणं हे संतांच्या माध्यमातूनच होतं, गुरूंच्या माध्यमातून होतं. संत म्हणजे गुरूंच्या माध्यमातून होतं. आता ते का होतं का त्यांच्यामध्ये विद्येतला एक पैलू आहे तो दया, आणि म्हणून त्या दुःखाची निवृत्ती करणं आणि सुखाची प्राप्ती करून देणं सांगायचं राहिलं, ते होतं माझ्या डोक्यात ते. तर ही दया ही काही मूर्त नाही. दया ही कोणावरती उपकारकही नाही, कोणाचं दुःखही निवृत्त करू शकत नाही, ना कोणाला सुखही प्राप्त करून देत नाही. पण ते विद्येचं एक रूप आहे आणि ती विद्या ज्या व्यक्तीत प्रवेश ज्या व्यक्तीला प्राप्त झाली, परिपूर्णता प्राप्त झाली, तीच व्यक्ती समोरच्या व्यक्तीचं दुःख निवारण करून, म्हणजे थोडक्यात आपण त्याला काय म्हणतो, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे कोण केलं जातं. म्हणून आपल्या सद्गुरूच्या लक्षणात आपण 3 पदं सांगतो ना, ते नेहमी दयाळू. पहिलं काय असतं ते, हा श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू. मग आता श्रोत्रिय असलं तरी तू कृपाळू राहिला असं नाही, पण श्रोत्रिय असेल आणि ब्रह्मनिष्ठता असेल, जरी श्रोत्रिय नसला पण ब्रह्मनिष्ठ असेल तर तो दया कृपाळू असू शकतो. कारण ते कृपाळू पण त्या विद्येत आहे, ब्रह्मरूपात आहे. ते श्रोत्रियत पण नाही. तू किती विद्वान झाला त्याच्याकडे दया नाही असं नाही, कारण ते जगातला एक भाग आहे, तो एक भाग आहे, ते अंतकरणाचे कृत्य आहे, त्याच्यामध्ये अंश रूपाने राहील. हा काय भाग नाही. देखे म्हणून ती जास्त सकळ आणि स्वभावता भजनशील, त्याच्याकडे ती भावना असेल, करुणा असेल, पण त्याच्याकडे ते दयेचं मूर्त रूप आहे असं नाही म्हणता याचं. आणि म्हणून जो श्रोत्री जरी असले ते विद्वान असू शकतात, पण जे ब्रह्मनिष्ठ असतात त्यांच्याकडे ती दया असते. त्यांच्या शब्दांनी सकळ दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होऊ शकते आणि त्यांना तेवढी कळकळ येऊ शकते, कारण त्यांना ती विद्या प्राप्त झाली आणि विद्येतला तो एक अंश आहे. आणि म्हणून बरं सांगितलं तो, ते त्याचा अर्थ आहे, दयेचा अर्थच तो आहे, दुसऱ्याचं दुःख निवारण करणं आणि म्हणून साधकाचं दुःख निवारण करून त्याला परमानंद प्राप्ती करून देणं, हे त्या दयेचं रूप आहे. आणि ते त्या विद्येमध्ये आणि ती विद्या त्यांना प्राप्त झाली आहे, असं विद्येचं महत्त्व विशेष सांगितलेलं आहे, की ज्या विद्यामुळे गुरूंना गुरुत्व येतं. आणि अशी विद्या माझ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या ठिकाणी परिपूर्ण होते, असं या ठिकाणी सांगण्यातला प्रयत्न आहे. सार्धंकेन च कस्यार्थम्, सार्धंकेन च कस्यार्थम्, शिवयो समरूपिणोः, शिवयो समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्न, ज्ञातुं न शक्यते लग्न,
मितिद्वैताच्छलान्मुहो मितिद्वैतच्छलान्मुहो सार्धङ्केन शक्यार्थं शिवयो समरूपिणो ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतच्छलान्मुहो सार्धं केन च कस्यार्थं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नम् इति द्वैताच्छलान्मुहोः असे त्याचे पद आहे. अन्वय असा आहे तर दोन रीतीने अन्वय केला तरी चालतो. तर द्वैताच्छलान्मुहोः मुहुः द्वैतात असं घेतला तिथे चालतं. मुहुः द्वैतछलात समरूपिणोः शिवयोः कस्य अर्धम आणि केनच सार्धम असे लग्नम इति ज्ञातुं न शक्यते. आलं लक्षात? मुहुः द्वैतछलात समरूपिणोः शिवयोः कस्य अर्धम च केन सार्धम लग्नम इति ज्ञातुं न शक्यते. इति ज्ञातुं न शक्यते शेवटी घेतलं चाल, शेवटीच घ्यायचं ते. तर अर्थ असा आहे मुहुः द्वैतछलात. याचा अर्थ जे मुहुः याचा अर्थ मुहुर्मुहुः गीतेमध्ये आलेला आहे. तर त्याला पुन्हा पुन्हा परत परत पुन्हा पुन्हा द्वैतछलात वारंवार त्या द्वैताच्या भासामुळे द्वैत भ्रमामुळे किंवा द्वैत दृश्यामुळे समरूपिणो हो म्हणजे एक रूप अशा शिवयो हो म्हणजे शिव आणि शक्ती यामध्ये. तर पहिला आहे कस्या अर्धम च नाही हा केन कस्या अर्धम आणि केन कस्या कस्य केन अर्धम असे कस्य केन सार्धम. तर कोणाचा अर्धा भाग आणि कोणाशी संबंधित आहे. केन एक आहे आणि कस्य एक आहे ना, एक षष्टी आणि एक तृतीय आहे ते. तर तो कस्य म्हणजे कोणाचा अर्धा भाग आणि केन सार्धम म्हणजे कोणाशी. कोणाचा अर्धा भाग कोणाशी लग्नम कोणाचा अर्धा भाग कोणाशी संबंधित आहे. इति ज्ञातुं न शक्यते. हे जाणणं जरा कठीणच आहे, जाणणं शक्य होत नाही. समजलं? परत एकदा सांगतो. या द्वैत भासामुळे समरूप असणारे शिव आणि शक्ती वास्तविक पाहता हे समरूप आहेत. शिवशक्ती समरूप आहे. पण त्या द्वैताचा भास होत असल्यामुळे कोणाचा अर्धा भाग कोणाशी मिळाल्या संबंधित आहे हे हे जाणण्याकरता शक्य होत नाही. हे जाणणं थोडंसं कठीण होत आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे थोडक्यात द्वैतछलात तर द्वैत भ्रमामुळे. आता समरूप काय आहे आणि द्वैत काय आहे. तर समरूप याचा अर्थ द्वैत याचा अर्थ वास्तविक पाहता विचार केला तर या जगतामध्ये द्वैत म्हणतो काय नाही. सर्वसामान्य माणसाला काय सारखंच वाटतंय. सामान्य माणसाला सारखंच वाटतं ना. सगळं जगत हे अखंड आहे आणि सत्य आहे. याच्यात द्वैत काय नाही. जगत आहे जगत आहे आणि त्यात ते सत्य आहे सत्य आहे असंच आहे. तर द्वैताचा कुठं प्रश्न येतो. पण द्वैताचं आणि द्वैत दिसतं कुठं. जर द्वैत जाणवलं म्हणजे हे माया आहे हे ब्रह्मा आहे, माया आहे हे ब्रह्मा असं जर द्वैत जाणवलं तर ते जाणल्यासारखं होईल. ज्ञातुं न शक्यते ही कुठं गोष्ट शक्य राहील. मग तर जाणल्यासारखी गोष्ट आहे ती. तर द्वैत जाणल्या जात नाही याचा अर्थ जे द्वैत म्हणजे हे जगत अखंडच आहे
पण ज्यांना यथोचित ब्रह्मज्ञान झालं त्यांना हा भ्रम होत नाही, आणि ज्यांना यातलं काहीच कळत नाही त्यांचाही प्रश्न नाही. त्यांना जगत आहे ते जगत सत्य म्हणून ते पाहतात. ज्यांना ब्रह्मज्ञान झालं त्यांचा हा काय प्रश्न येत नाही. आपल्यासारख्याने ज्या काळात चिंतन केलं आणि ग्रंथ वाचले पाहिले, आणि मग आपल्याला द्वैत नेमकं कुठं आहे, कोणतं आहे द्वैत, द्वैत नेमकं कुठं आहे, दोन आहेत हे कशाहून ठरवायचं आपण. आपले दोन तर काही दिसत नाही. दोन दिसतात का, जगत दिसतंय फक्त, दोन काही दिसत नाही. दोन कुठून काढले मग? तर दोन हे तुमचा श्लोक वाचल्यामुळे आमच्या डोक्यात दोन आलेत. कुणा आले ते, समरूपीनं समरूप म्हटल्यानंतर सम म्हटल्यावर दोन आलं, सम म्हटल्यावर दोन आलं. शिवयोम या म्हणण्यामध्ये सुद्धा काय दोन आलं. शिवशक्तीचं आहे ना ते. मग शिवशक्ती या ठिकाणी ते त्याला एकशे व्याकरणामध्ये त्याला काय एकशे समास म्हणतात ते. तर असं त्याच्यामध्ये व्याकरणाचा भाग आहे. तर ज्या कालामध्ये उभय शब्द असतो तो त्यातलं शिव म्हटले त्यात शक्ती पण येते. मग इथं दोन दिसतात, समरूपीनं इथं दोन दिसतात, आणि कोणाचा कोणाशी अर्धा भाग. आता हे सांगत असताना सुद्धा दोनच आलेत. आणि लग्न म्हटलं संलग्न म्हटलं तर ते पण दोनच येतात ना. मग आता मला जग तर अखंड दिसतंय, जग तर आम्हाला अखंड दिसतंय, हे एकच दिसतंय. मग हे या एक जगत असताना तिथं दोन आले कुठले, तर ग्रंथ वाचल्याच्या नंतर दोन कळतात. आणि ग्रंथ वाचल्यावर दोन कळतं तर मग कळतं हे दोन कोण आहेत. पण दोन कोण असतील तर ते आहेत ब्रह्म आणि माया म्हणा, शिव आणि शक्ती म्हणा, किंवा काय प्रकृती पुरुष म्हणा. हे जरी तुम्ही असे शब्द घेतले तर हे जे दोन आहेत या दोन असले दोनही मान्य आहेत. जगत आहे, हे जगत सत्य वाटतं हे पण मान्य आहे. फक्त प्रसंग येतो हे दोन एकत्र जे झालेत तर ते झालेत ते कसे झालेत. कारण ज्या कालामध्ये आपण पाहतो हे जगत असतं, या जगतामध्ये नाम आणि रूप हे मायेचे असतात, हे मिथ्या असतात. आणि आस्ती भाती प्रिय हे ब्रह्माचे असतात, परब्रह्माचे असतात, आणि ते सत्य असतात. मग आता एक मिथ्या आहे आणि एक सत्य आहे, आणि दोघांचा मिलाप झाला तर यांचं एक रूप कुठं होतं ते, तर नाम रूपाचा त्या आस्ती भाती प्रियशी संबंध झाला का, आस्ती भाती प्रिय याचा त्या नामरूपाशी संबंध झाला का, दोघांचा असा संबंध झाला, कसा संबंध झाला तो, हे मात्र कळत नाही. मग का कळत नाही? जसं बाईला मूल झालं, मूल झालं ही गोष्ट खरी आहे, तसं जगत झालं ही गोष्ट खरी आहे. मग त्यात बाईचा आणि पुरुषाचा दोघांचा वाटा आहे, दोघांच्यामुळे मूल झालं आहे. पण त्या दोघांचा संबंध तो नेमकं याचा किती वाटा आणि याचा किती वाटा, आणि त्याचा संबंध होऊन दोघाचं ते मूल झालं कसं, हे काही कळत नाही ना आपल्याला, हे काही कळत नाही आपल्याला. तसं या ठिकाणी जगत झालं, जगताची प्रतीती आहे. या जगताच्या सत्य प्रतीतीमुळे इथं मायेचा भाग किती आणि ब्रह्माचा भाग किती, हा मायेचा भाग किती, ब्रह्माचा भाग किती, आणि दोघाचा संबंध कसा, ज्ञातुम न शक्यते, हे जाणल्या जात नाही. कारण या ठिकाणी त्याला म्हणतात छल. छल याचा अर्थ छल वाक्य असतं, त्याला म्हणतात वाक्छल. एक असतं वाक्छल किंवा सामान्य छल आणि उपचार छल. छल याचा अर्थ असतो शब्दस्य अर्थांतरेन कथनम. शब्द सांगायचे असतात तेच पण वेगळ्या भाषेने सांगायचे असतात. ह्याच्याकरता त्या पुराणामध्ये आलेलं आहे. ज्या काळात मदलेशांनी मार्कंडे पुराणात मदलेशांनी आपल्या मुलाला उपदेश केला, झोपवलं कुठं पाळण्यात, आणि झोके दे परी दे मसल मदला सा सोहम जो जो रे बाळा. मग त्याला झोके देत होती, पण त्याला काय सांगत होती, झोप बाबा तू निवांत. आणि बोलत काय होती, 9 मास कष्टलाशी 10वेनी प्रसूत होते, बरं का नाही, येताना कर्म तुझी माना अडकली वगैरे 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 सांगितलं. त्या ठिकाणी तुझे जन्म मरण एवढी सगळी यादी वाचली. म्हणजे अर्थांतर तिला सांगायचं हे नाही, हे फार वाईट आहे, तू इकडं जाय, आणि म्हणते झोप तू, झोप 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 झोप. म्हणजे अर्थांतर जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती सांगायची असते.
पण वेगळ्या वाक्याने सांगायची असते अर्थांतर करून, त्यावेळी त्याला छल वाक्य असं म्हणतात. अर्थांतर करून त्याला म्हणतात म्हणजे या ज्या अर्थ असतो तो अर्थ तसाच असतो, फक्त भाषा बदललेली असते आणि म्हणून भासमान अर्थ त्याला असं म्हणतात. तर त्या असं जे छल असतो म्हणजे अन्य रूपाने दिसणं, अन्य रूपाने सांगणं, त्याला छल वाक्य, त्याला अर्थछल म्हणतात, वाक्छल म्हणतात, आचारछल म्हणतात. त्याप्रमाणे इथं छलात याचा अर्थ द्वैताच्या प्रतीतीमुळे. मग आता या द्वैत प्रतीतीमुळे त्याला कपट असं म्हणतात. अयथार्थ व्यवहार हा छलम याचा अर्थ काय? अयथार्थ व्यवहार हा ती प्रतीती आहे ते, असं त्याला कूटवाक्य म्हणतात, कपटवाक्य म्हणतात, छल वाक्य म्हणतात. तर इथं छल कोणता आहे? द्वैत छलात. तर या ठिकाणी या द्वैताच्या प्रतीतीमुळे, या द्वैताच्या प्रतीतीमुळे, द्वैताच्या प्रतीतीमुळे काय झालं म्हटले, आता या ठिकाणी दोघं शक्ती, इथं तुम्हाला शक्ती मान्य आहे, आपलं माया मान्य आहे, कुटस्थ मान्य आहे. ही जगताची उत्पत्ती होते त्या काळात दोन तत्व तर मानावीच लागतात. जगताच्या बाबतीमध्ये दोन आहेत हे मान्य आहे, दोन सत्य नाहीत हे पण मान्य आहे. दोन सत्य नाहीत, दोन मिथ्या नाहीत, दोन आहेत, दोन सत्य नाहीत, दोन मिथ्या नाहीत हे पण मान्य आहे. तसंच हे दोन्ही जगताचे कारण आहेत हे पण मान्य आहे. हे दोन्ही अव्यक्त आहेत हे मान्य आहे. दोन्ही कार्यान्वये आहेत हे पण मान्य आहे. बरं, जगत उत्पत्ती करता या दोघांची गरज आहे हे पण मान्यच आहे. दोन्ही एकमेकाला सहाय्यक आहेत हे पण मान्य आहे. जर एकमेकाला सहाय्य केलं नाही तर जगताची उत्पत्तीच होणार नाही. आणि म्हणून हे जगत झाले खरे हे पण मान्य आहे. आणि जे झालं हे मान्य असलं तरीसुद्धा एवढं सगळं मान्य आहे, फक्त झालं कसं ही शंका आहे. झालं कसं म्हणजे मूल झालं हे खरं, जगत झालं हे खरं, याला दोन्ही कारण ही गोष्ट पण खरी आहे. सगळं जरी खरं असलं पण हे झालं कसं, कोणाचा अर्धा भाग कोणाशी संलग्न झाला हे मात्र ज्ञातुम न शक्य, हे मात्र काही केलेले जाणता येत नाही. कारण का जगताची जी एक रूपता आहे, ही जगताची जी एक रूपता आहे त्यात आस्ती भाती प्रिय आहेत आणि नामरूप पण त्याच्यामध्ये आहेत. पण त्यातलं नामरूप आणि आस्ती भाती प्रिय ही वेगळं दिसतच नाही, हे वेगळं कळतच नाही. तो सगळ्यात प्रश्न आहे. समरूपीनो हो, शिव आणि शक्ती ही एकरूप असते, ती तद्रूप असते, ती त्याहून वेगळी करता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना हे अपेक्षित आहे का शिवशक्ती ही वेगळी नाही, शक्ती ही शक्तिरूप आहे. आणि दोघांची त्यामुळे मग तिथं आपण बऱ्याच वेळा असं सांगतो, मग ज्या काळात जगत उत्पत्ती होते मग त्या काळामध्ये अनेकाने वेगवेगळ्या मानल्या, चार वेगळे मानतो, नायक वेगळे मानतो, हे प्रत्येकाचं वेगवेगळं जगत उत्पत्तीत मानलेलं आहे. परंतु जगताची उत्पत्ती होते त्या काळामध्ये मायाबिंबो वशीकृत्य तांस्यात सर्वज्ञेश्वर हा असा ईश्वर होतो. मग जगताच्या उत्पत्तीला कारण कोण? माया आहे का? तर नाही. महाविद्या आहे का? तर नाही. अविद्या ही नेहमी आवरण घालते आणि माया ही जगताचं उपादान कारण मानलं तर माया ही शुद्ध सत्वगुणी असते, शुद्ध सत्वगुणी असते. मग जशी माया ही कुमारी असते, मग जगताच्या उत्पत्ती करता तिला प्रकृती बनावं लागतं आणि प्रकृती ही त्रिगुणाची साम्य अवस्था असते. जशी कुमारी ही गरोदर झाल्याच्या नंतरच मूल प्रसवते ना, मायेमध्ये जगताची प्रसव शक्ती नसते. अविद्या अज्ञानात यात सुद्धा प्रसव शक्ती नसते. प्रसव शक्ती कशात येते? ती प्रकृतीत. आणि प्रकृती केव्हा बनते? ती ज्यावेळी त्या मायेमध्ये ब्रह्माचा आभास पडतो आणि मग त्याला आपण विशिष्ट असं म्हणतो किंवा त्याला ईश्वर असं म्हणतो. मग अभिन्न निमित्त उपादान कारण असा ईश्वर बनतो आणि मग त्यावेळी ती प्रकृती त्या जगताचं कारण बनते आणि अशा कालामध्ये मग ती जगताची उत्पत्ती करायला तयार होते. मग असं हे सगळं प्रकरण गणित झालं
मग अशा कालामध्ये त्या मायेचा आणि ब्रह्माचा म्हणा, प्रकृतीचा आणि पुरुषाचा म्हणा, किंवा शिवशिवीचा म्हणा, शिवशक्तीचा म्हणा, जो संबंध आला, मग तो संबंध आला तर कोणता संबंध आला? ते ते कायमचे संबद्धच आहे. ते संबंध आला तर कोणता संबंध आला आणि कसा संबंध आला? तर हे संबंध कोणता, कधी आला, कसा आला हे सांगता येणं शक्य नाही. आणि संबंध येण्याकरता सगळे प्रश्न येतात. ते संबंध याचं म्हटलं का ते धर्म लागतील त्याला संबंध सांगण्याकरता. मग इथं संबंध आता ते चिंतनात जाईल. ते आपण त्याला म्हणतो मग अनिर्वचनीय संबंध, अनिर्वचनीय प्रतीती असते. रज्जूच्या ठिकाणी सर्पाची जी प्रतीती येते आपण त्याला काय म्हणतो, आणि सद्विलक्षण. सद्विलक्षण संबंध नाही ना, सद्विलक्षण संबंध नाही. सद्विलक्षण अनिर्वचनीय प्रतीती असते ती. आणि मग संबंध काय, तो संबंध नसतो, त्याला संबंधाध्यास म्हणतात. संबंधाचा अध्यास. असं उदाहरण तुम्हाला सांगायचं, रक्तपट हा. तर रक्तपट आपण पाहतो. रक्तपट हा, स्फटिकशिला हा, काय स्फटिकशिला काय म्हणतात ते, आपण जास्वंदीचं फूल, आणि त्याच्यावरती ती रक्तपट हा, तसं त्याला शब्द आहे काहीतरी. किंवा मुखदर्पण असतं, मुखदर्पण असतं, रक्तस्फटिका असतो, किंवा आपला रक्तपट हा असतो. मग आता पट आणि रक्तरूपता यांचा संबंध आहे का नाही? संबंध आहे. पण संबंध येतो त्याचा? नाही संबंध येत. कारण रक्तवर्ण हा गुण आहे आणि पट हा धर्मी आहे. तर पटाच्या ठिकाणी हा गुण त्या धर्मीच्या ठिकाणी राहू शकत नाही. बरोबर आहे का नाही? गुणगुणीला सोडून राहत नाही. नाही, गुणगुणीला सोडून काय राहत नाही. मग तो रक्तरूपता कुठं आहे? ती त्या मातीच्या ठिकाणी. रक्तरूपता मातीच्या ठिकाणी. मग त्या मातीचा आणि पटाचा संबंध आहे. मातीचा आणि पटाचा संबंध आहे. पण ती रक्तरूपता आहे त्या मातीवरतीच असते, ती पटावर कधी जात नसते. पटाशी रक्तरूपता कधी येऊ शकत नाही, कारण तो गुण आहे. तो आणि तो त्या मातीचा गुण आहे. ते माती गुणी आहे ती, आणि त्या गुणीच्या ठिकाणी तो गुण आहे. ते पटा ठिकाणी जाईल कसं काय? जाऊ शकणार नाही. पण त्या पटाच्या ठिकाणी ज्या कालात तो गेल्याच्या नंतर आपल्याला पट तद्रूप आहे असं वाटतं. मग त्या पटाच्या ठिकाणी जे रक्तरूपता दिसते, तर ती रक्तरूपतेचा संबंध कसा आला? ज्यावेळी हे असं सांगितलं, त्याचा संबंध नाही. कारण तो गुण आहे, तो गुणीचा अन्य गुणीच्या ठिकाणी संबंध येऊ शकत नाही. तर त्या ठिकाणी जसा काय म्हणतो आपण, रक्तरूपतेचा आणि पटाचा संबंध नाही, तो संबंधाचा अध्यास आहे. तो संबंधाचा काय आहे? तो अध्यास आहे. तसं माया हे नाम आणि रूप, त्याप्रमाणे सचित आनंद म्हणा किंवा आस्ती भाती प्रिय म्हणा, यांचा संबंध कधी येऊ शकत नाही. मग काय झालं? तो संबंधाचा अध्यास. आणि संबंध अध्यास झाल्यामुळे ती गोष्ट संबंध अध्यास कसा झाला, केव्हा झाला, कसा झाला, संबंध कसा झाला, हे काही सांगता येत नाही. ज्ञातुम न शक्य, संलग्नम ज्ञातुम न शक्य. ती गोष्ट सांगणं अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून ह्या दोन गोष्टी एकत्र आल्यात. त्याच्याकरता म्हटलं या ठिकाणी समरूपिणो शिवयो समरूपिणो. तर हे समरूप आहेत, ते एकाहून वेगळे करता येत नाहीत. आपण जर पाहिलं तर घट उदाहरणाला घ्या तुम्ही. तर घटाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तर घटात नाम पण आहे आणि रूप पण आहे. घटात आस्ती पण आहे, घटात बाती पण आहे, घटात प्रिय पण आहे. आपण काही त्याला वेगळं करू शकतो का? नाही करता येत. वेगळं कसं काय करणार? आपण एवढं म्हणू शकतो, नामरूप मिथ्या आहे, आस्ती बाती सत्य आहे, आणि दोन वेगळे आहेत, एक सत्य आहे, एक मिथ्या आहे. हे सगळं झालं आहे. हे सगळं झालं, पण त्यातून वेगळंच हे इथून एवढं वेगळं आहे, ही इथून एवढं वेगळं आहे, हे नाही सांगता येत ना, हे नाही जाणता येत ना आपल्याला. मग हे दोन कसे? ते एकच समरूप आहेत. ते शक्ती आणि शिव, माया किंवा प्रकृती आणि प्रकृती आणि पुरुष, कोणते शब्द घ्या, हे दोन्ही इतरी एक एवढी एकत्र आहेत. आणि एक होऊन
नंतर या जगताच्या सत्यप्रतीतीमुळे त्या दोघातला भेद जाणल्याच जात नाही. इथपर्यंत ज्ञातून न शक्य ते. त्याचा खुलासा पुढे केला असेल पुढं. पण या ठिकाणी कोणाचा कोणाशी अर्धा भाग आहे हे समरूप असणारे शिव आणि शक्ती, यात कोणाचा कोणाशी अर्धा भाग संलग्न आहे ही गोष्ट द्वैत भासामुळे किंवा द्वैताच्या सत्यामुळे किंवा जगताच्या सत्यप्रतीतीमुळे, एक प्रतीतीमुळे म्हणा, जगताची एकरूप प्रतीतीमुळे, सत्यप्रतीतीमुळे आम्हाला या ठिकाणी कोणाचा कोणाशी अर्धभाग मिळालेला आहे हे ज्ञातून न शक्यते, असा एवढ्या श्लोकाचा अर्थ आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.